मंदिर बघताय, दिवाळी साजरी होते, कसं बघतात ते विरोधाला? खरं म्हणजे करोडो राम भक्तांचं स्वप्न, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. हे राम मंदिर हे सगळ्यांना स्वप्न वाटत होतं, परंतु ते प्रत्यक्षात निर्माण करण्याचं काम, बांधण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून करोडो राम भक्तांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने त्यांचे धन्यवाद, त्यांना आभार, त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे जे लोक राम लल्लाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण ज्यांनी केलं आणि ज्यांनी या राम मंदिरावर देखील टीका केली, अशा लोकांना राम लल्ला सद्बुद्धी देव. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं असं लोक म्हणतात. आणि म्हणून या अयोध्येमध्ये राम लल्लाचं मंदिर काही लोक म्हणत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पहिले मंदिर फिर सरकार असंही म्हणायचे. तर मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं आणि तारीखही सांगितली. 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होतंय आणि तो देशामध्ये एक जल्लोष आहे, एक उत्साह आहे, एक आनंद आहे. आणि तसाच आनंद आज ठाण्यामध्ये आज आपण पाहतोय. मोठी मिरवणूक, शोभायात्रा निघाली, राम लल्लाचा कार्यक्रम इथे महाआरती झाली आणि म्हणून तमाम हजारो ठाणेकर यामध्ये सहभागी झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.